जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,453 वरती। 21,453 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिला। तर आजच्या दिवशी पण मार्केटने त्याच लेवलवरती पॉज घेतलेला। आपण कालच्या दिवशी म्हटलो होतो की मार्केट जे आहे साइडवेज आहे, तिथे पॉज घेतलेला आहे। मार्केट थोडं गॅप अप झालं, पण कंटिन्युअसली खाली आलं आणि बॉटमपासून चांगल्या प्रकारची रिकव्हरी पण मार्केटने दिलेली होती। पण त्याच लेवलपर्यंत आलेलं आहे मार्केट। म्हणजे काय, 2 दिवस झाले मार्केटने या ठिकाणी घेतलेला आहे पॉज। तर मार्केट अजून बेरीज दिसत नाही आहे। ठीक आहे, मार्केटला जर एक ट्रेंड पकडायचा असता तर मार्केट कंटिन्युअसली खाली गेलं असतं, पण तसं झालेलं नाही आहे। बॉटमपासून चांगल्या प्रकारची रिकव्हरी निफ्टीमध्ये आजच्या दिवशी झालेली होती आणि मार्केट पुन्हा वरती जाऊन पोहोचलेलं आहे। ठीक आहे, आपण कालच्या दिवशी पण काही महत्त्वाचे लेवल म्हटलं होतो की ते आपल्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करू शकतात। जसं आपण 100 पॉईंटची रेंज बघितली होती। 100 पॉईंटची रेंज 21,500 आपल्यासाठी होता एक रेजिस्टन्स आणि 21,400 आपल्यासाठी होता सपोर्ट। आपण काय म्हटलो होतो की जर मार्केट 21,400च्या सपोर्टला ब्रेक करत असेल तर तिथे एक फास्ट मोमेंटम येऊ शकतो। आला होता का? आला होता। जेव्हा एखादा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक होत असतो तिथे एक सेलिंग आपल्याला ताबडतोब बघायला मिळत असते। लक्षात घ्यायचं तुम्ही, जेव्हा पण एखादा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक होत असतो त्या ठिकाणी आपल्याला सेलिंग बघायला मिळत असते। मग त्या ठिकाणी आपण ट्रेड डिप्लॉय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यानंतर आपण एक रेजिस्टन्स बघितला होता 21,500चा। तर त्या रेजिस्टन्सने आजच्या दिवशी काम केलं का? केलं। परफेक्ट। हा एक सप्लाय झोन होता। आपण एक झोन या ठिकाणी ड्रॉ केलेला होता। ही लेवलवरती दिसते तुम्हाला, हा एक झोन आपण ड्रॉ केलेला होता आणि आपण म्हटलो होतो की हा झोन जो असणार तो आपल्यासाठी असणार एक सप्लाय झोन। 21,500 एक सायकोलॉजिकल लेवल आहे। आपण डाटा पण बघितला होता, लेवल पण आपल्याजवळ होती आणि आपण म्हटलो होतो की मार्केट एवढं इझिली त्या लेवलला पार करू शकत नाही। हेवी कॉल रायटिंग त्या स्ट्राईकवरती झालेली होती, त्यामुळे त्या लेवलला मार्केट ताबडतोब ब्रेक पण करू शकणार नाही असं पण आपण म्हटलो होतो आणि त्याच लेवलपासून मार्केटमध्ये एक रिजेक्शन आलं आणि मार्केट क्लोज झालं 21,453 वरती। ठीक आहे, म्हणजे आजच्या दिवशी एक प्रकारे मार्केटने काय त्याच लेवलवरती पॉज घेतला, थांबा घेतलेला आहे। आता इथून पुढे मार्केट जर 21,500च्या वरती सस्टेन होत असेल तरच आपल्याला रॅली बघायला मिळेल। काल पण मी तुम्हाला हेच वाक्य बोललो होतो की मार्केट वरती केव्हा जाणार, जेव्हा मार्केट 21,500 वरती सस्टेन व्हायला लागेल तेव्हाच त्या ठिकाणी एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह येणार मार्केटमध्ये। शॉर्ट कव्हरिंग मूव्ह म्हणजे काय, 21,500 वरती असणारे जे पण कॉल रायटर असणार ते जेव्हा एक्झिट होतील, ते जेव्हा बाहेर निघतील तेव्हाच एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह मार्केटमध्ये येऊ शकतो। सेम ठीक आहे, हीच लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करेल। आपण ही लेवल कालच ड्रॉ केली होती। हे बघा, कालच्या दिवशी पण बघा याच लेवलपासून मार्केटमध्ये सेलिंग आली। आज पण मार्केट जवळजवळ त्याच लेवलवरती ओपन झालं, तिथूनच खाली आलेलं होतं आणि नंतर पण बघा मार्केट रिकवर झाल्यानंतर पुन्हा त्याच लेवलपासून खाली आलेलं आहे। त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार 21,500। मग उद्यासाठी आपण इथे कसा प्लॅन केला पाहिजे, त्या अगोदर आजच्या दिवशी आपले कोणत्या जागेवरती ट्रेड बनत होते ते आपण थोडक्यात बघूया। त्यानंतर आपण उद्याचा प्लॅन काय असणार ते बघूया। तर सुरुवातीला मार्केट बघा पहिल्याच कॅन्डलमध्ये खाली आलेलं होतं। मी इथे काय म्हणत असतो तुम्हाला की जेव्हा पण सुरुवातीची 5 मिनिटांची कॅन्डल मोठी बनते, मोमेंटम तुटून जातो, मार्केट थोडं स्लो होत असतं। मग इथे काय झालं, 10 मिनिटांमध्ये बघा छोट्या छोट्या 2 कॅन्डल बनल्या, म्हणजे काय इथे पुलबॅक आला। आता काही जण ताबडतोब इथे कॉल साईडला जात असतात, ते चुकी करतात। ते ट्रेंडला पकडत नाही, कधी ते ट्रेंड जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही। ते काय बघतात, फक्त कॅन्डल की 2 कलरच्या ग्रीन कलरच्या कॅन्डल बनल्या, मला कॉल साईडला जायचं, ते परफेक्ट ट्रॅप होऊन जातात अशा मार्केटमध्ये। त्यासाठी आपण ट्रेंड बघायचा असतो की मार्केटचा ट्रेंड कसा आहे, त्यानुसार मग आपलं डिप्लॉयमेंट झालं पाहिजे, ट्रेडचं एक्झिक्युशन झालं पाहिजे। खाली आपल्यासाठी ही लेवल होती सपोर्ट 21,400। आपण कालच्या दिवशी काय म्हटलं होतं की इथे काही प्रोजेक्शन बघायला मिळाली आपल्याला, किंवा काही जण ॲग्रेसिव्ह पण ट्रेडिंग करत असतात, ते पण इथे जात असतात ताबडतोब। मोमेंटम फास्ट असला की जे ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करतात त्यांना पण प्रॉफिट मिळून जात असतं। मार्केट इथे बघा ताबडतोब एक मोठा मोमेंट आला, मोठी कॅन्डल बनली आणि त्या मोठ्या कॅन्डलने जवळजवळ 16-17 पॉईंट दिलेले होते ऑप्शनमध्ये। लक्षात घ्या, जे ॲग्रेसिव्ह गेले त्यांना प्रॉफिट मिळालं, किंवा जे ॲग्रेसिव्हली गेले नाही त्यांनी बघितले तर मार्केट थांबतंय म्हणजे एक पॉज घेतं आहे आणि इथून पुन्हा ब्रेकडाऊन देतं आहे, त्यांचं इथे पण प्रॉफिट बनलेलं असेल। रिस्क रिवॉर्डनुसार ऑप्शनमध्ये छोटा स्टॉप लॉस आणि प्रॉफिट बुक करून बाहेर। पण हे जे ट्रेड आहे याला आपण म्हणू शकतो स्कॅल्पिंगचे ट्रेड, कारण की मोमेंटम जो असतो तो कसा होत असतो, जर मार्केट इथे खाली येते, तुम्ही ट्रेड घेतला, पुन्हा मार्केट थोडं पुलबॅक देणार, पुन्हा खाली येणार, म्हणजे असं ट्रेंडिंग होणार मार्केट। जेव्हा तुम्ही अशी रॅली कॅच करत असतात तिथे बनतं तुमचं मोठं प्रॉफिट। इथे काय, या ठिकाणी तुमचं बनत असतं रिस्क रिवॉर्डनुसार प्रॉफिट। 10 पॉईंटचा स्टॉप लॉस, 10 रुपयांचं प्रॉफिट। या रिस्क रिवॉर्डनुसार पहिलं काम करायचं असतं आपल्याला, आलेलं प्रॉफिट बुक करण्याचा प्रयत्न करायचा। तुम्हाला वाटतंय मार्केट रिव्हर्सल देत आहे, एक्झिट,
त्या ठिकाणी एक्झिट पण झाला पाहिजे आणि जर ट्रेंड कंटिन्यू होत असेल इथून तर मग त्या प्रॉफिटला तुम्ही ट्रेल केलं पाहिजे. त्यासाठी स्टॉप लॉसला तुम्ही ट्रेल केलं पाहिजे, स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल केला पाहिजे, तेव्हा तुमचं प्रॉफिट जास्त बनतं. आणि एक लेवल होती, आपण कालच्या दिवशी पण म्हटलं होतं की 21,350ची लेवल आपल्यासाठी बनेल सपोर्ट. ठीक आहे, सपोर्टचं काम करू शकते. बरोबर त्याच लेवलपासून बघा मार्केट रिव्हर्स झालेलं होतं, इथूनच मार्केट रिव्हर्स झालेलं होतं. ठीक आहे, आणि इथे असं डबल बॉटम फॉर्मेशन पण तयार झालेलं होतं. डब्ल्यू पॅटर्न आपण त्याला म्हणत असतो. आणि एक प्रकारे जर तुम्ही बघितलं चार्टचे, जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन केले तर तुम्हाला असा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर पॅटर्न पण दिसणार. हा असतो ऑब्झर्वेशनचा खेळ. तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे चार्टवरती, तुम्ही कशा प्रकारे चार्टला ओळखताय त्यावरती डिपेंड असतं. समजलं, असं पण फॉर्मेशन झालेलं होतं. किंवा तुम्ही याला असं डब्ल्यू पॅटर्न पण म्हणू शकता, डबल बॉटम फॉर्मेशन. ही त्याची होती नेकलाईन. मग कोणी जर ॲग्रेसिव्ह एंट्री घेतली समजा, त्यांनी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि मार्केट थोड्या वेळ साईडवेज झालं, पण प्रॉफिट मिळाला इथे पण. ठीक आहे, इथे हा ब्रेकआउट जो मिळाला, परफेक्ट मिळाला, याच्यामध्येच प्रॉफिट बनलेला असतं. हा ट्रेड चांगला होता. किंवा काही जणांना वाटतं आहे की नाही मला इथे एंट्री घ्यायची नाही, मला मोमेंटम येतो आहे का मार्केटमध्ये तो बघायचा आहे, मग मार्केट इथं थांबलं. का थांबलं? ही लेवल होती रेजिस्टन्स बघा वरची 21,400. ही रेजिस्टन्स बनली. जो सपोर्ट असतो हा सपोर्ट होता, तो नंतर बनतो रेजिस्टन्स. मार्केट पुन्हा इथं थांबलं, ब्रेकआउट दिला, परफेक्ट हा मूव कॅच करता आला असतं. इथे आपण लाईव्हमध्ये पण बघत होतो बघा, लाईव्हवरती या गोष्टी आपण बघत होतो. कोणत्या ठिकाणी मार्केट थांबू शकतं, कसा ब्रेकआउट मिळू शकतो, कसा रिव्हर्सल होऊ शकतो, या गोष्टी मी तुम्हाला लाईव्हवरती पण सांगत असतो. मी ट्रेड घ्या असं कोणालाही म्हणत नाही. ट्रेड घ्या तुम्ही ऐकलेलं पण नाही की मी म्हटलेलं आहे कधी की कॉल बाय करा, पुट बाय करा, नाही. मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटची डायरेक्शन कशी ओळखायची, मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा, आपलं एज्युकेशन कोणत्या ठिकाणी झालं पाहिजे, त्या गोष्टी समजावण्याचा मी प्रयत्न करत असतो. ट्रेड देत नाही मी कोणालाच. ठीक आहे, कारण की माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. स्ट्रीमिंग जे असतं ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतं. माझा कोणताही उद्देश नाही तुम्हाला टिप्स देण्याचा किंवा लेवल देण्याचा. समजलं? मग इथे पण आपला ट्रेड बनत होता कॉल साईडचा. इथून पुढे पण कंटिन्युएशन झालं प्राईजचं. आणि इथं एक फ्लॅग फॉर्मेशन झालेलं होतं, त्याला आपण म्हणतो पोल अँड फ्लॅग फॉर्मेशन. इथे ही प्राईज जी वरती गेली इथे, आणि इथे प्राईजने काय पुलबॅक दिलं, इथे खाली आलेली होती, याला आपण फ्लॅग फॉर्मेशन म्हणत असतो. त्याचा पण ब्रेकआउट दिला, प्राईज पुन्हा वरती गेली इथे. ठीक आहे, म्हणजे इथे ट्रेड बनत होते. प्रत्येक लेवलला जेव्हा तुम्हाला ट्रेंड लक्षात येतो, त्या ट्रेंडमध्ये गेले तुम्ही तर प्रॉफिट बनतं. पण टॉपला कधीही फसू नका. काही जण टॉपला कसे फसतात की आता इथून मार्केट वरती गेलेलं आहे, इथं ते ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतात, मग ते ट्रॅप होतात. मार्केट खाली येतं, त्यांचा स्टॉपलॉस हिट करून टाकतं. स्टॉपलॉस हिट केला की मग वरती जातं. ते म्हणतात की माझा स्टॉपलॉस कोणीतरी बघितला. बघत कोणी नाही, कोणालाही माहीत नसतं कोणाचा स्टॉपलॉस कुठे, कोणत्या ठिकाणी कोणी ऑर्डर एक्झिक्यूट केलेली कोणालाही माहीत नसतं. इथे कोणी कोणाला बघू शकत नाही. त्यामुळे हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाकायचा की माझ्या ट्रेडला कोणीतरी बघतंय. समजलं? हे फॉर्मेशन झाल्यानंतर बघा प्राईज हायर लोचं फॉर्मेशन तयार करत करत वरती गेली. कुठपर्यंत? 21,500. जो एक सप्लाय झोन होता तिथपर्यंत प्राईस गेलेली होती आणि तिथूनच एक ब्रेकडाऊन दिला. मग तुम्ही अशी ट्रेंड लाईन पण इथे ड्रॉ करू शकले असते बघा. अशा प्रकारचे ट्रेंडला समजण्यासाठी हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं होतं प्राईजचं, त्याचा ब्रेकडाऊन या ठिकाणी मिळाला. का आलं मार्केट खाली? काही लॉजिक होतं ना या ठिकाणी लॉजिक होतं ना की मार्केट का खाली आलं. तर हा होता एक कॉल रायटरचा झोन 21,500. हे लॉजिक आहे परफेक्ट याच्यामध्ये की मार्केट इथं खाली का आलं. एक कॉल रायटरचा झोन आहे. इथे असतात मंदेडी, जे मार्केटमध्ये मंदी करतात. मंदेडी म्हणजे कोण असतात? कॉल रायटर. कॉल सेल करून ते मार्केटमध्ये मंदी करत असतात. ती लेवल एवढी इझिली पार होत नाही, हे मी प्रत्येक वेळेला सांगतो तुम्हाला. जी पण सायकोलॉजिकल लेवल असते, सपोर्ट असू द्या किंवा रेजिस्टन्स असू द्या, ती एवढी इझिली पार होत नसते. तिथे काही वेळ प्राईस थांबणारच. पण एक गोष्ट आता आहे उद्याच्या दिवसासाठी एक गोष्ट आहे आता इथे की प्राईजने बघा भरपूर वेळेला इथे टेस्ट केलेलं आहे. कोणत्या लेवलला? 21,500 वरती. आता चान्सेस काय असतील बघा, तुम्ही लक्षात ठेवा. उद्याच्या दिवशी या ठिकाणी ब्रेकआउटचे चान्सेस असू शकतात. होऊ शकतो ब्रेकआउट या ठिकाणी चांगल्या प्रकारचा, आणि एक शॉर्ट कव्हरिंग मूव्ह पण मार्केटमध्ये येऊ शकतो. इथे खूप वेळेला आता मार्केटने काय केलेलं आहे? टेस्ट केलेलं आहे या लेवलला. तर हे रायटर जर एक्झिट झाले तर परफेक्ट आपल्याला एक ब्रेकआउट पण इथे बघायला मिळू शकतो. मग या ठिकाणी आपला प्लॅन कसा असणार उद्यासाठी? समजा मार्केट फ्लॅट ओपन होतं 21,450-60च्या दरम्यान या ठिकाणी ओपन होतं आहे, त्याच रेंजमध्ये. जसं आपण काल म्हटलं होतो लेवल त्याच असणार आहे. आपण लॉंग साईडला जे जाणार 21,500च्या वरतीच. जोपर्यंत
निफ्टी या लेवलला पार करत नाही 21,500 आणि तिथं सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपला कॉल साईडचा ट्रेड बनत नाही. इथे ताबडतोब ब्रेकआउटमध्ये कधी जायचं नाही. 21,500च्या वरती ब्रेकआउटला जायचंच नाही, कारण की इथे ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतील. जेव्हा तुम्हाला काही प्रोजेक्शन या ठिकाणी बघायला मिळेल, मग त्याच ठिकाणी आपण प्रयत्न करणार कॉल साईडला, लॉंग साईड. याच ठिकाणी आपण जाणार लॉंग. 21,500च्या वरती परफेक्ट आपल्याला एक प्राइजेक्शन बघायला मिळेल, त्यानुसार मग आपण इथे कॉल साईडला जाऊ शकतो. इथून पण एक शॉर्ट कवरिंग मूव मार्केटमध्ये येऊ शकतो, कारण की ओपन इंटरेस्ट जर बघितला ऑप्शन चेनमध्ये 21,500 वरती सर्वात जास्त आहे. आणि हे रायटर जर एक्झिट झाले कॉल रायटर, तर एक शॉर्ट कवरिंग रॅली पण आपल्याला इथे बघायला मिळू शकते. मार्केट अचानक 50-60 पॉईंटने ताबडतोब वरती जाऊ शकतं. 50-60 पॉईंट मी म्हणतोय, ते जास्त पण जाऊ शकतं, एक पॉसिबिलिटी. आणि जर ह्या झोनच्या वरतीच जर मार्केट ओपन झालं तर मग ताबडतोब तर कधी ट्रेड डिप्लॉय करायचाच नसतो. जास्त गॅपअप झालं ओपन मार्केट की स्कोप नसतो मार्केटमध्ये, स्कोप नसतो. मग तिथे आपण ट्रेंडला ओळखायचं परफेक्ट की मार्केट गॅपअप झालं आहे ओपन, ताबडतोब एक मूव आलेला आहे, ते काही डीप देत आहे का बघायचं. डीप देऊन जर वरती जात असेल तर मग आपण इथे कॉल साईडला जाऊ शकतो. ताबडतोब त्याच मूवमध्ये जायचं नाही, कारण की काही वेळेला काय होतं, तुम्ही अशा 2 बुलिश कॅन्डल बनल्या की तुम्हाला वाटतं आता मार्केट काय थांबत नाही, त्याला आपण फोमो म्हणतो, फिअर ऑफ मिसिंग आउट. आपल्याला भीती वाटतं की आपल्याला ट्रेड इथे मिळणार नाही, तो आपल्याकडून मिस होणार. मग तुम्ही इथे या कॅन्डलमध्ये एंट्री घेऊन टाकतात. एंट्री घेतली की मार्केट खाली येतं आणि तुमचा स्टॉपला हिट करून टाकतं, मग ते वरती जात असतं. त्यामुळे घाई करायची नसते. मार्केटला सेट होऊ द्या, 20-25 मिनिटे मार्केटला वेळ घालू द्या, ट्रेंड पकडा आणि त्यानुसार ट्रेडिंग करा. मार्केट गॅपअप झालं ओपन, थोडं जातं आहे वरती, जाऊ द्या. काही डीप येतो आहे का मार्केटमध्ये बघा, आणि त्या डीपमध्ये रिव्हर्सल मिळतो आहे का बघा, रिव्हर्सल देतं आहे का मार्केट डीप दिल्यानंतर, ते बघायचं आणि त्यानुसार मग कॉल साईडला जायचं. मग उद्याच्या दिवशी जर मार्केट गॅपअप झालं तर ही लेवल मग सपोर्टचं काम करेल. 21,500 ही लेवल स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. जे पुट रायटर असणार वरती शिफ्ट होतील, जसं 21,400 इथे पण पुट रायटिंग जास्त झालेली असणार, 21,500 इथं पण पुट रायटिंग जास्त झालेली असणार. या लेवल ज्या असतात ना, त्या सपोर्टचं काम करायला लागतात. मग इथे येत असतात तेजी करणारे, म्हणजे कोण, पुट रायटर. या ठिकाणी येत असतात मग पुट रायटर. या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही, ठीक आहे. ही लेवल मग आपल्यासाठी बनेल सपोर्ट. आणि पुट साईडला केव्हा जाणार, पुट साईडला पण सेम तसंच आहे, ठीक आहे. जसं आपण काल म्हटलं होतं ना 21,400च्या खाली, पण खाली काय मार्केट सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करेल. एक परफेक्ट ट्रेड जो बनू शकतो आपला 21,350च्या खाली, या लेवलच्या खाली, जिथून मार्केट रिव्हर्स झालेलं होतं बघा आजच्या दिवशी इथं. याच्या खाली आपण ट्रेड बनवू शकतो पुट साईडला, कारण की मार्केट इथे ओपन झाल्यानंतर काही वेळेला ताबडतोब खाली पण येऊ शकतं आणि 21,400च्या आसपास ते सपोर्ट घेऊन पुन्हा रिव्हर्सल पण देऊ शकतं, पुन्हा ह्याच लेवलला येणार ते, ठीक आहे. त्यामुळे इथं ट्रॅप होण्याचे चान्सेस जास्त असतील पुट साईडला. मार्केट रिव्हर्सल देऊ शकतं. मार्केट आहे बुलिश, मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारचा विकनेस नाही आहे, ठीक आहे. आज चला बँकिंग सेक्टर चालत नव्हतं एवढं, पण रिलायन्स चालत होता. रिलायन्समध्ये जबरदस्त बाईंग होती आजच्या दिवशी. तेच बँकिंग सेक्टरमध्ये जर तेजी झाली, नंतर रिकवर झाला, HDFC बँक पण रिकवर झाली, नंतर बँकिंग सेक्टर उद्या जर बुलिश असलं, पुन्हा रिलायन्स पण असला, रिलायन्समध्ये पण बाईंग झाली, तर मार्केट थांबणार नाही मग, ठीक आहे. मग तुम्ही पुट साईडला जाऊन या ठिकाणी ट्रॅप होऊ शकतात. पुट साईडला आपण ट्रॅप होऊ शकतो इथे. त्यामुळे ताबडतोब पुट साईडला जायचं नाही. जेव्हा हा सपोर्ट ब्रेक होईल 21,350चा सपोर्ट जेव्हा ब्रेक होणार, तेव्हा मग आपण प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा, तोपर्यंत नाही. हे मार्केट काय करू शकतं, 21,400च्या आसपासच सपोर्ट घेऊ शकतं, तुम्हाला वेळ देणार नाही. कारण की सुरुवातीची जी कॅन्डल बनते, समजा 21,450 वरती मार्केट ओपन झालं, ते ताबडतोब पहिल्याच कॅन्डलमध्ये 21,400 वरती येऊ शकतं. मग दुसऱ्या कॅन्डलमध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न कराल आणि ते तिथून रिव्हर्सल देऊ शकतं. मग असं हे जसं वरती गेलेलं आहे, हे ते बघा, हे जसं वरती गेलं आहे मार्केट, जसं हे खाली येणार उद्या आणि ताबडतोब रिव्हर्सल देणार, अशी प्राइजेक्शन या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे प्लॅन आपण करायचा या लेवलच्या खाली, 21,350च्या खाली. मग इथून आपल्याला जवळजवळ 40-50 पॉईंट इंडेक्समध्ये मिळून जातील 21,300पर्यंत, या लेवलपर्यंत. कारण की सुरुवातीला सेलिंग मोठी होत असते. हे बघा ना, ही कॅन्डल बघा तुम्ही, डेली जाऊन बघा कॅन्डल, पहिली कॅन्डल मोठी बनते, मग ती कॅन्डलच जवळजवळ 21,400पर्यंत येऊन जाणार, स्कोप नसतो मग तिथं. मार्केट मग दुसरी कॅन्डल बनवेल मोठी, तुम्ही त्याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न कराल आणि मार्केट होऊन जाणार रिव्हर्स. मग तिथे तुम्ही ट्रॅप व्हाल परफेक्ट. जे स्काल्पिंग करतात ते तर बाहेर निघून जातील, पण तुम्ही जर ट्रेंडिंग मूवला कॅच करायला गेले आणि मार्केटमध्ये जर रिव्हर्सल झाला, तुम्ही ट्रॅप होऊन जाता तिथं.
तुमचा SL हिट होत असतो. मार्केटमध्ये सकाळच्या वेळेला व्हॉलेटिलिटी खूप असते आणि त्या व्हॉलेटिलिटीमध्ये जर तुम्ही ट्रॅप झाले तर तुम्हाला लॉस होत असतो. मग समजलं, या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तुम्ही. ठीक आहे, लेवलला बघायचं, लेवलनुसार ट्रेडिंग करायची आणि जेव्हा पण ट्रेडिंग करायची स्टॉप लॉसचा वापर करायचाच. का करायचा नेहमी सांगतो, मार्केट आहे सुप्रीम. स्टॉक मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं किंवा आपण चुकू शकतो. ठीक आहे, मी म्हणतोय मार्केट इथून वरती जाणार आहे, प्राइस ॲक्शन बनली, ते तिथून खाली येऊ शकतं आणि खाली इतकं येणार ते 300-400 पॉईंटने पण खाली येऊ शकतं. मार्केटचं सांगता येत नाही केव्हा काय होईल. त्यामुळे स्टॉप लॉस असला तर तुम्हाला लॉस छोटा होईल. लॉस काय होणार? छोटा. कारण की स्टॉक मार्केटला 100% कोणी ओळखू शकत नाही. कोणत्याही बाजूने ते केव्हाही जाऊ शकतं. मार्केट आहे बुलिश, अचानक बेरिश होऊ शकतं, 400-500 पॉईंटने खाली पण येऊ शकतं. मग तुम्ही थांबले, तुम्ही म्हणाल बुलिश मार्केट आहे, मी थांबतो, आत्ता मार्केटवरती जाईल, आत्ता मार्केटवरती जाईल, जात नाही, ते 400 पॉईंटने खाली येतं आणि तुम्हाला पूर्णपणे लॉस होत असतो. आणि त्यात हेवी क्वांटिटी असतील तर अजून जास्त लॉस होत असतो. त्यामुळे जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉसचा वापर करायचा. स्टॉप लॉस लावून मार्केटमध्ये काम करायचं, मनात कधी स्टॉप लॉस पकडायचा नाही. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपली बाईंग झाली पाहिजे आणि कोणत्या लेवलला आपली सेलिंग झाली पाहिजे. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करत चला, व्हिडिओला कॉमेंट करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.